नमस्कार सर्वांना, मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते. तर पहिला PYQ होणार PYQ कंबाईन सी 2018 खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही? अ. उत्पादन पद्धती, ब. आयात निर्यात पद्धती, क. उत्पन्न पद्धती, ड. खर्च पद्धती. पर्यायी उत्तरे: 1 अ आणि ब, 2 क आणि ड, 3 फक्त ब, 4 फक्त ड. तर या PYQचं उत्तर होणार 3 फक्त ब, आयात निर्यात पद्धती. पुढील PYQ कंबाईन बी 2018 सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत. पर्याय आहेत: 1 सार्वत्रिकता, 2 बिनशर्तता, 3 प्रतिनिधित्वता, लाभार्थीची निवडीची आदर, 4 वरीलपैकी सर्व. तर या PYQचं उत्तर होणार 4 वरीलपैकी सर्व. पुढील PYQ STI 2016 भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते? पर्याय आहेत: 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 2 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर, 3 1 जुलै ते 30 जून, 4 1 एप्रिल ते 31 मार्च. तर या PYQचं उत्तर होणार 4 1 एप्रिल ते 31 मार्च. पुढील PYQ STI 2016 स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP चा अर्थ आहे. पर्याय आहेत: ए. स्थूल राष्ट्रीय उत्पादन GNP, बी. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP, सी. एका देशाच्या सीमेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा, डी. सरकारी उत्पन्न. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? 1 ए फक्त, 2 ए व बी फक्त, 3 सी फक्त, की 4 डी फक्त. तर या PYQचं उत्तर होणार 3 सी फक्त, एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा. पुढील PYQ ASO 2014 भारत सरकारद्वारा प्रा. PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आले? पर्याय आहेत: 1 1951, 2 1949, 3 1948, की 4 1956. तर या PYQचं उत्तर होणार 2 1949. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.